हॅलो, तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आपण आलेलो आहोत गोव्याला आणि गोव्याचा डे 2 व्लॉग आहे. सो सकाळी आम्ही निघालो आहोत हॉटेलचं रूम चेकआउट करून. सो जाता जाता म्हटलं आपण नॉर्थलाच नाश्ता करून जाऊया आणि तिथे एक राधेकृष्ण समथिंग हॉटेलचं नाव आहे. ते खूप छान नाश्ता मिळत होता. सर्विस थोडी स्लो होती पण नाश्त्याची टेस्ट वॉज गुड. आणि गोव्याला आम्हाला ह्या वेळेला अजिबात फूडचा त्रास नाही झाला बिकॉज आम्ही आधीच चेक करत होतो की कुठे छान आहे काय काय आहे हे आधीच आम्ही चेक करत होतो. त्यानंतर मग आम्हाला एक पॉईंट करायचा होता जो की आता इन्स्टाला खूप व्हायरल होत आहे, जो की कायाकिंग करून आहे. मग आम्ही म्हटले की पहिला आपण साऊथला जायचं आणि तो पॉईंट करायचा. मी तर तुम्हाला खरं सांगते इन्स्टाला दाखवतात तसं तर अजिबात नाही असं नाही म्हणू शकत आहे, पण त्याच्या मागची मेहनत मी तुम्हाला आता सांगते. त्या आम्ही पॉईंटला पोचलो कायाकिंगला. तिथे पोचल्यानंतर ते पार्किंग हा एरिया आहे, तिथून आपल्याला त्यांची गाडी घ्यावी लागते. जर आपल्या गाडीची हाईट कमी असेल बिकॉज त्यांचे रस्ते खूप ओबडधोबड आहेत, आपल्या गाडीच्या सस्पेन्सला लागू शकतं. सो इथे पर पर्सन 100 रुपीज फक्त जायला आणि यायला असं 200 रुपीज. आणि तिथे आपल्याला जे कायाकिंगचे बोट्स घ्यायचे आहेत ते आपल्याला पर पर्सन 200 म्हणजे ते 400 असं 800 ते 900 खर्च इथे येतो. जर तुम्ही बार्गेनिंग केलात तर ठीक. आम्ही बार्गेनिंग करून 10 जणांचे 800 रुपये म्हणजे 200 रुपये कमी केले. पण ते बार्गेनिंग नाही केलात किंवा कमी माणसं असली तर 100 रुपये ते पर पर्सन घेतात. ते सगळं झाल्यानंतर असं आपल्याला वरती सोडतात. तिथून आपल्याला खाली उतरत पायऱ्या, म्हणजे बीच पण छान आहे आणि सगळा व्ह्यूसुद्धा खूप म्हणजे पैसे वर्थ आहेत. पण एक त्राससुद्धा आहे जो की ते बोटिंग करता येत नाही. आणि त्या बोटिंगमध्ये तुम्ही गेलात जे 2 जण असतात त्यांच्यात तर भांडणं होतातच. म्हणजे आमच्यात तर ऑलमोस्ट झाली होती की तू असंच चालवतोय, तू तसंच चालवते, तू अशीच चालवते. सो ज्यांना कोणाला जायचं आहे त्यांनी जाऊ शकता, ते तुमच्यात स्वतःच्या ओन रिक्सवरती जाऊ शकता. पण बाकी आम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून आम्ही गेलो होतो. फर्स्ट ऑफ ऑल फोटोशूटसाठी गेलो होतो बिकॉज सगळेजण त्यासाठीच जातात. आणि इथे तर बार्गेनिंग अजिबात होत नाही, सगळ्यांचे रेट ह्यांचे सेम आहेत. त्यामुळे इथे काही तुम्ही बार्गेनिंग करू नका आणि होतसुद्धा नाहीत. तर छान बोटिंगसुद्धा केलं. आणि जर तुम्ही जात असाल ना एक तर सकाळ सकाळी जा किंवा संध्याकाळी असं 4 वाजता जा. भर उन्हात अजिबात जाऊ नका. आम्ही असं ऑलमोस्ट 11-12 वाजता गेलो होतो आणि गरमी इतकी गरमी होती ना भयानक. आणि हे बोट्स ना सारखे थडकत होते, इकडे चल तिकडे चल. ते खूप माणसंसुद्धा झाली होती, म्हणजे गर्दीसुद्धा झाली होती सॅटर्डे असल्यामुळे. त्यामुळे पण असेल मे बी बाकीच्या वेळेला. पण फोटोज छान येतात आणि व्ह्यूसुद्धा तिथे छान आहे. नवीन काहीतरी एक्सपिरियन्स घेण्यासाठी हे खूप बेस्ट आहे. आणि पैसे पण असे मी म्हटलं नाही की वायात जातात, वर्थ पण आहेत, पण थोडं कॉस्टली आहे असं मला पर्सनली वाटलं. बिकॉज तिथे गेल्यानंतर खूप कमी जागा आहे ती बोटिंग करण्यासाठी. आपल्याला व्हिडिओमध्ये अशी खूप लांब दिसतं तसं नाही आहे, ती थोडीच आहे. आणि आपल्याला त्या 400 रुपयात आय थिंक 1 तास देतात फक्त जायचं आणि तिथून टर्न मारून रिटर्न यायचं आणि एक फोटो काढायचे. त्यानंतर त्या बीचवरती आपण भिजू. तर आम्ही नंतर दुपारी जेवायला त्या कायाकिंगच्या थोडं पुढे गेलात नाही 5-6 किलोमीटरवरती की हे हॉटेल लागतं. तिथे अजिबात हॉटेल्स नाही आहेत, त्यामुळे हेच लागतं पहिलं हॉटेल जिथे आम्ही गेलो होतो. इथे पण जेवण छान होतं, म्हणजे फिश थाळी वगैरे खूप छान होती. ते जेवलो आणि मग आम्ही जे हॉलिडेज होम्स हे म्हणजे होमस्टे आहे पण इतका छान आहे ना, मी खूप रेकमेंडेड करते की तुम्ही नक्की जा इथे बिकॉज यांचे रूम्स खूप छान आहेत. मला तर पर्सनली खूप आवडलेत रूम, इतके छान आणि बजेटमध्ये, म्हणजे 1500 रुपयामध्ये अजून काय पाहिजे ना. एवढे रूम छान, प्लस जे तिथे राहतात म्हणजे होमस्टे असल्यामुळे तिथे जे ओनर राहतात ते पण खूप छान आहेत, खूप फ्रेंडली आहेत. तुम्हाला सगळी हेल्प करतात, म्हणजे फूड म्हणा किंवा अजून काय सगळी हेल्प करतात. आणि इतकं क्लीननेस होतं ना खूप. आणि तिथेसुद्धा फोटो काढण्यासाठी खूप छान प्लेस होती. सो आम्ही तिथेसुद्धा फोटो काढले. तर तुम्ही माझे फोटो बघून मला नक्की कमेंट करून सांगा की फोटो कसे आलेत. तुम्हाला आवडले असतील तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आम्ही थोडं रेस्ट केलं आणि संध्याकाळी तिथून एक 5 ते 6 किलोमीटरवरती बीच आहे तिथे गेलो होतो.
आणि या बीचचं नाव आहे काबोदी रामा बीच। हा पण बीच खूप मस्त आहे आणि आता इथेच एंट्रन्सला इथे कॅफेसुद्धा आहे। तुम्ही इन्स्टावरती व्हायरल फोटोज हे बघितले असतील, गोव्याचे फोटोसुद्धा खूप छान येतात। सो असा होता आमचा डे 2। तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, थँक्यू।